सलग 5व्या दिवशी नाशिकमध्ये गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे। पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्ह्यातील पाणीसाठा 43% गेलेला आहे। गेल्या वर्षी याच वेळी जिल्ह्यातील पाणीसाठा केवळ 5 ते 6% होता। सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर, दारणा, नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरणातून 4000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। या संदर्भात गोदावरी घाटावरून आढावा आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी घेतला। बघूयात त्या ठिकाणची परिस्थिती। सलग 5व्या दिवशी नाशिकमध्ये गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे। गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये 4000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। गोदावरी नदी सध्या दुथडी भरून वाहताना आपल्याला बघायला मिळेल आणि त्यामुळे रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर सलग 5व्या दिवशी पूर्णपणे गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेला आपल्याला बघायला मिळेल। गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये ज्या दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलेलं आहे त्यावरून पुराचं मोजमाप केलं जातं। त्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत सध्या गोदावरीच्या पुराची पाणी पातळी जी आहे ती कायम असल्याचं बघायला मिळतं। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणामध्ये नव्याने पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणातून 4000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आलेला आहे। पावसाचा जोर आणखी वाढला तर धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आणखी मोठ्या प्रमाणात वाढवला जाण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही।